आपल्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून ठाणे विभागाला याचा चांगलाच दणका बसलाय। नोंदणी, दंड, परवाने आदी कामं बंद असल्यानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला 2.5 कोटींचा फटका बसलाय। मंगळवारपासून मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे। या दिवशी ठाणे प्रादेशिक कार्यालयामध्येही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। या काम बंद आंदोलनानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला मोठा आर्थिक फटका बसला। ऑनलाईन आणि इतर सेवांवर या संपाचा परिणाम झाला। एका दिवसात सुमारे 2.5 कोटींचं नुकसान झालं। ठाणे विभागीय प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात रोज सुमारे दंड आणि इतर शुल्क असे मिळून 10 ते 15 लाख रुपये डीडी अथवा धनादेशाच्या माध्यमातून जमा होतात, तर ऑनलाईनमधून मिळणारी रक्कम दिवसाला सुमारे 2 ते 2.5 कोटींपर्यंत असते। ही रक्कम संपामुळे जमा होऊ शकली नाही। कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबाहेर वाहन चालक, मालक हे ग्राहक सेवेचे काम करावं लागतं। यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे। या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। महसुली विभागनिहाय जे सामान्य लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, असं महसुली विभागनिहाय बदल्यांचं धोरण रद्द करण्यात आलं नाही। पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सक्तीच्या करण्यात आल्यानं ज्या कर्मचाऱ्यांचं वय 50 असेल त्यांनी या परीक्षा कशा द्यायच्या हा पेच कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय। सोबतच आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही। कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नाही। बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जात नाही। अशा विविध मागण्यांसाठी मोटर वाहन कर्मचारी संघटनेनं हा संप पुकारलाय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात कुठल्याही महिला अथवा मुलीवर अन्याय करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती। जर कोणी तशी हिंमत केली तर दिघे हे त्यांच्या पद्धतीनं उपाय करायचे। आता अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि बदलापूरमधील त्या मुलींना न्याय मिळालाय। हे कोणाच्या राज्यात झालं तर त्यांचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात। तर पोलिसांच्या पाठीवर आनंद दिघेवरून शाबासकी आणि कौतुकाची ही थाप मारत असतील, अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यात महिलांवर अत्याचार सहन होत नव्हते। जर कुणी केले तर आनंद दिघे आपल्या स्टाईलने त्यांना शिक्षा द्यायचे। तशीच शिक्षा कुरकर्मा अक्षय शिंदे याला नियतीनं दिली आहे। त्यामुळे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहिली आणि आरोपी ठार झाल्यामुळे फटाके फोडून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय। यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। बदलापूर घटनेनंतर 30 बस भरून बदलापूर बंद करणारे आणि आरोपीला तात्काळ फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करणारे विरोधी पक्ष आता आरोपीच्या एन्काउंटरनंतर विरोधात का भूमिका घेत आहेत, ते दुतोंडी सापासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे PA असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वजे यांनी खंडणीसाठी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची हत्या केली तेव्हा तुम्ही कुठे होतात असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलाय। स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो, अनेकांचे संरक्षण करतो, तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या, त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या
तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता? पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाहीये? जो इतरांचा जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही? त्यांना मुलंबाळ नाहीये? त्यांना संसार नाहीये? मग तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता? विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुळका आलाय, परंतु हेच विरोधी पक्षवाले, तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल, बदलापूरच्या बाहेरून 30 बसेस घेऊन गेले, बाहेरून माणसं घेऊन गेले, अख्खा दिवस बदलापूर बंद केलं, चक्का जाम केलं, हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर, पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या. कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते? परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते, महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूर कर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात. परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतीने डाव साधला, नियतीने न्याय दिला, त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला, एवढा पुळका तुम्हाला त्याचा आला. ठाणे महानगरपालिकेच्या स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊनच्या कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणं आणि पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याची आवश्यक कामं करण्यात येणार आहेत. तसंच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिंग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती आणि इतर तातडीची कामं करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा आणि मेसर्स स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासांचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे. परिणामी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले. बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील 2 वर्षांपासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय. गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकुम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली. 30 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन 2022 मध्ये झालं. मात्र यावर झालेला कोट्यावधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्यानं ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिलेत. या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसंच झालेल्या कामांबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संतापही व्यक्त केला होता. काल केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. अजून काही त्रुटी शिल्लक असून या कामांबाबतच्या कागदपत्रांची मागणीही त्यांनी केली. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशाराच केळकर यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते कलाल, उपअभियंता रोहित गुप्ता, उपायुक्त मिनल पालांडे तसंच तरण तलाव विभाग आणि प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी, भाजपचे राखी रेड्डी,
ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, भानुदास भोईर, भावेश पाटील, अनुराधा रोकडे, मेघनाथ घरत आदी पदाधिकारी आणि नागरिकही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बाजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन. असे एन्काउंटर झालेच पाहिजेत. तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही. हे आपण महिला म्हणून बोलत आहोत. आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. याकरिता असे एन्काउंटर झालेच पाहिजेत. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. आम्हाला अशा प्रकारची शक्ती कायदा पाहिजे आहे. कोर्टात निकाल लागेल तर उत्तमच आहे. जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहे. आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबादमधील पोलिसांचं कौतुक केलं. म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असं कसं असू शकतं. जर पोलिसांना लागलं तर पोलिसांना पक्षाचा वकिलांची टीम देखील देऊ असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. आज शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे आणि संजय शिंदे यांची भेट घेतली. तसंच त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसे महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन. ते कसंही एन्काउंटर जरी असलं तरी सुद्धा महिलांवरती इतके अत्याचार वाढलेले आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत. तोपर्यंत पुरुषी समाज जो आहे बलात्कारी त्याच्यावरती वचक बसणार नाही. त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला आले. पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो इतके हिंस्त्र गुन्हे घडतायत, नुसते बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय. त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. तुम्ही राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलतंय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये. मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे.